श्रीकृष्णाय नमः। सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्। श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, सत्व, रज आणि तम हे 3 गुण प्रकृतीतून उत्पन्न झालेले आहेत. हेच गुण अविनाशी आत्म्याला देहाशी बांधून ठेवतात. ही संपूर्ण सृष्टी या 3 गुणांच्या आधारावर चालते. हे गुण म्हणजे जणू प्रकृतीचं DNA. सर्व विचार, भावना आणि क्रिया याच्याच संयोजनातून निर्माण होतात. सत्वगुण प्रकाश, शुद्धता, शांती आणि ज्ञानाचं प्रतीक. तो माणसाला उन्नतीकडे नेतो, अंतःकरण निर्मळ करतो, पण तरीही ज्ञानाच्या आणि सुखाच्या आसक्तीत बांधून ठेवतो. रजोगुण कर्म, गती आणि इच्छा यांचा स्रोत. तो माणसाला धावायला लावतो, निर्माण करायला प्रवृत्त करतो, पण त्याचवेळी फलाच्या अपेक्षेच्या साखळीत बांधतो. तमोगुण अज्ञान, जडत्व आणि आळसाचं प्रतीक. तो सत्याचं आवरण करतो, विवेक नष्ट करतो आणि माणसाला भ्रामक सुखात ठेवतो. या गुणांची गंमत अशी आहे की हे गुण दिसत नाहीत. ते काही वस्तू नाहीत, त्यांना कोणी पाहिलेलं नाही, पण त्यांच्या कार्यावरून त्यांचं अस्तित्व ओळखावं लागतं. उदाहरण घेऊया टॉर्चचं. टॉर्चमध्ये बल्ब आहे, बॅटरी आहे आणि स्विच आहे. जेव्हा स्विच ऑन होतो तेव्हा बल्ब चमकतो. आपण म्हणतो बल्बने प्रकाश दिला, पण खरं कारण काय? तो प्रकाश बॅटरीतून येणाऱ्या शक्तीमुळेच निर्माण होतो. बल्ब स्वतः त्या बॅटरीला पाहू शकत नाही, पण तिच्या कार्यावरून आपण जाणतो ऊर्जा आहे. तसंच आपली इंद्रिये आणि आपलं मन हे बल्ब आहे. त्याच्यामागे कार्यरत असलेलं सेल्स म्हणजे सत्व, रज, तम हे गुण. मन विचार करतं, डोळे पाहतात, कान ऐकतात, पण त्यांना हे कळत नाही की त्याच्यामागे कोणती शक्ती कार्यरत आहे. शास्त्र सांगतं, शक्ती प्रत्यक्ष दिसत नाही, तिच्या कार्यावरून ती जाणवते. वीज दिसत नाही, पण तिचा प्रकाश तिचं तापमान जाणवतो. तसंच सत्वगुणाचं कार्य म्हणजे प्रकाश आणि शांती, रजोगुणाचं कार्य म्हणजे गती आणि कर्म, आणि तमोगुणाचं कार्य म्हणजे जडत्व आणि भ्रम. या कार्यावरूनच आपण त्या गुणांना ओळखतो. भगवंत म्हणतात, हे 3 गुण अव्यय आत्म्याला देहाशी बांधतात. म्हणजेच आत्मा शुद्ध, मुक्त, अव्यय आहे. पण जेव्हा तो या गुणांच्या कार्यात ओढला जातो तेव्हा तो स्वतःला देह मानतो आणि बंधनात अडकतो. हे गुण बंधनकारकही आहेत, पण आवश्यकही आहेत, कारण त्यांच्याशिवाय जगाचं चालन थांबेल. सत्वामुळे ज्ञान आहे, रजामुळे कृती आहे, तमामुळे विश्रांती आहे. परंतु जो साधक या 3ही पलीकडे जाऊन त्यांचा साक्षी भावाने अनुभव घेतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. गुण दिसत नाहीत, पण त्यांच्या कार्यात देवाचा खेळ दिसतो. या गुणांच्या नादात जग चालतं, पण त्या नादापलीकडे आत्मशांतीचा स्वर आहे. श्रीकृष्ण शरणम मम.